ये चल ये चल ये चल ये फुकाट दिला तर कोणी न्यायला नाही बैल ऍक्च्युली ठेवा. मित्रांनो आपण आलोय राजापाशी. आज राजा जवळजवळ मला वाटतं एक 10-12 दिवस झाला मैदानात नाही. अनेक लोकांचे फोन येतात की दाना भाऊ राजा का मैदानात नाही, गाठ घ्या राजाची. प्रत्येक मुलाखतीला कमेंट येते त्या दाना भाऊ राजाची बाईट घ्या, राजाची बाईट घ्या. परंतु मित्रांनो राजाला थोडं एका पायावर जास्त ती उभं राहिल्यामुळं सूज आली पायाला आणि म्हणून म्हणजे बैलाला काय अडचण नाही. परंतु कुठेतरी काळजी असावी बैलाची किंवा सुजलाय थोडा पाय म्हणून डॉक्टरला दाखवून किंवा ह्या गोष्टी करून मग दादांचं बोलणं झालं मित्रांनो आता की डॉक्टरला दाखवून घेतला बैल किंवा काय प्रॉब्लेम आहे काय काय म्हणलं डॉक्टर दादा. काय नाही प्रॉब्लेम काय नाही म्हणलं, त्याला काय होत नाही म्हणलं, ते काय लंगत नाही काय नाही म्हणलं, काय सुद्धा होत नाही. त्यामुळं आता मग काढायचं बाहेर आता. हा म्हणजे आपलं दूध पडल्यानं ताक फुकून प्यायचं हा जरा थांबवला होता बैल त्यासाठी. आणि ते जरा माळशिरसच्या मैदानात लागलं होतं बी पायाला, खाली नक्की जरा तुटली होती. ते पायवर धरतो त्याच हे जी तुटली होती ते झालंय सगळं आता, जखमी भरून आल्या. दुसरं बैल पण मस्ती करायचं लय मस्ती करते आता न लय करतोय मस्ती आता. जरा लांब जाण लाल शर्टाचं त्याचं लय वाखड आहे लालची. हा त्यामुळे म्हटलं जरा लांब थांबावं तरी हात लावून दिला काय म्हणला नाही. पण शेवटी कसं असते नाही जरा म्हणजे तापल्यागत करायला लागलाय. 10-12 दिवस झालं मग बाहेर नाही. तेच गेलं त्यामुळे जरा तापल्यागत आहे देव. दादा ते पायाचं दोन्ही पण पाय टिक्की होते आता पहिलं एक पाय वर उचलून धरत होता. आता जरा जरा म्हणजे जास्त म्हणजे वर धरत नाही जास्त वेळ आता. आता टिकी होतोय. पण त्याला त्याच्या आवडीचं खाद्य हे हा हे काय आता बघा की कणच नाही खाणार कणस खात की न कणसापेक्षा त्याला हिले पाल कणसाचं खातो पण तेवढी 7-8 बर कणस खाल्ली म्हणजे बास झालं. ते लय खात नाही पाल खाते फक्त. खालनं बैल पहिल्यापेक्षा जास्त निघायला लागलाय खालचा तळ द्यायला लागला बैल आता. पुढं पण तेवढंच पोहतो. हा तेवढाच म्हणजे खाल्लं स्पीड आहे ती पहिलं कसं निम्यातनं जास्त लागत होतं. आता खाली आहे तीच वरपर्यंत येत आहे. बर दादा बैलाचं मग आता रुटीन कसं असते दिवसाचं काय रुटीन दिवसाचं दिवसभरचं दिनक्रम कसा असतो काय नसतं. सकाळ चारायचं, बाहेर काढायचा, बांधायचं, घालायची वैरण, पुन्हा आत बांधायचा, घालायची वैरण, संध्याकाळी वाईस चारायचं एवढंच. महाराष्ट्रातला एकमेव बैल असला दादा बिना व्यायामाचा पळतो नाही. आपल्याला व्यायाम पहिल्यापासूनच नाही. बर पहिल्यापासून आपल्याला व्यायाम नाही आणि कधी नेला बी नाही किंवा कुठं काय चालवायला म्हणा पुन्हा फेर असलं काय नाही कधीच दिलं नाहीत आपण. आता आपण मागं बघेल नाही का गेल्या वर्षी उन्हाळ्यात आपला बैल दागला तेव्हा 3 महिने बैल घरी होता. मग 3 महिन्यानं पुन्हा काढला आपण बाहेर तरी पण तीच दादा डागल्यावर काय अडचण येत नाही म्हणायचं. काय नसतंय. आपल्याला वाटायचं पहिल्या सुरुवातीला तर त्यावेळेसच म्हणजे अनेक बैल आहेत दादा आता की थोडं झालंय किंवा पायाला म्हणजे त्यांना प्रत्येकाला आपला बैल 1 नंबरातला असल्यामुळे आपल्याला वाटत जायला डागलं तर परत पळणं म्हणजे काय जितक्यातल्या तितक्याच डागाय पाहिजे होता सुरुवातीला. नाही सुरुवातीला डागाय पाहिजे होता ते आपलं चुकलंय. त्यावेळेला जर डागाला असता नवीन तर बैलानं पाय कधीच तवाच टेकाला असता बैल. पण तरी पण एका पायावर जास्त लोड देतो सवय लागली दादा मला. सवय आहे कारण त्याला लागलं नाही काय नाही त्या पायाला पूर्णपणे. पण त्याच्या डोक्यात एखाद्याला सवय असते मित्रांनो म्हणजे असं एका पायावर उभं राहायचं. आता पायावर लोड येतोय पहिला येणार की लोड येणारच की. आता समजे जर बोजा त्या एकाच पायावर येतोय तर त्यामुळे लोड राहणारच त्या पायाला. मारण्याच्या बैला अग्रेसिव्ह झालाय पहिल्यापेक्षा. होय झाला आता पायऱ्याचं कसं नियोजन असते. पायऱ्याच काय पोरगा करतो थोरला. बर नियोजन म्हणजे आता बरेच दिवस म्हणजे 15-20 दिवस झालं 15 दिवस बसून आहे बैल आता.
अहो 15 दिवस कुठलं जास्त 20 दिवस होऊन गेलास त्याला. 9 तारखेला मला वाटते पहिला झालता, पण ते थोडी अडचण आली, त्यानं चिठा टाकल्या त्या कार्यकर्त्यांनी. हा त्यानंतर सोने 50-50 केसरीच्या आधीपासून बैल पडला नाही. हा पहिल्यापासून हीच दादा त्याला होती. हा हे बघा की हेच की, दुसरं काय नाही त्याला. हा कणसलय, हा त्याला आवडते पाला पाला पाल्यावलंय नाही आठ हो. बर मुन्ना शेट विषय काय सांगाल? मुन्ना शेट प्लेट दाखवा. आयला काय आता ते मोना शेटच्या नादाला लागून जमल का आपल्याला हो. पण मोठी माणसं आहे जीव आहे बैलाव गाड्यावाल्या. वाईट जीव आहे वे. हा दादा ही मका कुठं आणताय काय? शेतकरी एकातच आपल्याला आता किती जमीन, आपल्याला 2 एकर पाणी, आपल्याला उन्हाळ्याचं म्हणजे कमी येतं ना, त्यामुळं त्याला काय करायचं मग. आता आणते ती एकात आपलं घालायची. कसं सारा काय सारट्यावरच असते 1500-1600 सारटा असतो सारा? हा सारा असतो. महिन्याला 10-12 मका लागते का दादा? हो मग आता ही जनावर नाही ती का बाकीची बी. होय का? वैरणीचं महत्वाचं आहे, पण बैलाला पहिल्यापासून दादा ओलं नाही कमी पडून दिलं तुम्ही. नाही वलच गाठलं बरं का आम्ही तेवढं. मात्र आता महाराष्ट्र काय बी म्हणू, पण बैलाचं वलं आम्ही तोडलेलं नाही कधीच. वाळलं त्याला गाठलं नाही एक वेळा, पण वलं तोडलं नाही पण त्याला. वाळकी मका खातो त्यो हो मका वाळकी खातो. पहिल्यापासून मकवले. हा मका द्या. आता राजाच्या भावाचं काय कसं काय? लय अग्रेसिव्ह मारतोय राव, जवळच येऊन दिला ना. आता बघा ते बी आता आले त्या रंगात आलाच किती होते आता हो. त्याला तर नियोजन दादा बरं का, आता माझं पण वैयक्तिक वासरू आहे, मला वेळ भेटत ना नियोजन करायला किंवा हे होईना ना, त्यामुळे बसून राहिलं की ती उकरून का नाही किंवा डबरी पाडतोय. आता खुटी ठोकत नाही आपल्या तिथं, इथं जसं राहणार नाही तसं खुटी ठोकत नाही, पण उकरून त्यानं नाक्याचीच व्हायची बारी आणली. नाही फडात राव काढला पाहिजे मग ते. फडात काढून तुम्ही हे करा, त्याशिवाय ती म्हणजे कमी येणार नाही. कारण आता घरी बसून म्हणल्यावर ना जर राहते ते समधीच राजा नाही ती. कारण घरी बसला तरी बी तो तसाच राहणार, फडात नेला तरी बी तसा. त्याला सवय लावली पहिल्यापासून. ते झाला तेव्हा माणसं म्हणतात ना बाबा झाला पोरग बघा पाण्यातून बुडवून काढते ती पाण्यातून, म्हणजे पहिली म्हण होती तसं. तो झाला तेव्हा ह्याला पाण्यातून बुडवून काढलाय. पावसात बुडवूनच काढलाय त्याला. पावसाच येत होता हो. मग त्याला काय करायचं आता. फॅन फॉलोईंगला काय सांगाल? काय लवकरच मैदानात येऊ. मग फॅन फॉलोईंग काय काळजी करू नका, काय बैलाला झालेलं नाही, पण एक आपल्या भीतीपुटी आपण बैल थांबवलाय. म्हणजे आपल्याला कसं आहे, आपल्याला पुढच्या दृष्टीनं ती बरं आहे ना. जरा थांबवला होता, 20 दिवस थांबवलाय बैल. आता काकीचं म्हणणं आहे मला मुलाखत दिदी यायचं आहे. काकी तुमचं म्हणणं आहे का मला मुलाखत दिदी यायचं आहे? 20 दिवस घरी आहे बैल, मुलाखत कशाची द्यायची? का? तर काकीचं प्रेम लय बैला. होय. आता असं कसं असतंय, सर्वांचंच आहे प्रेम, त्यामुळं ते बैल राहिलाय. आता आपण म्हणा तीच आहे असं म्हणता येणार नाही. पोरांनी प्रेम करत नाही त्याच्यावर. आता एक व्हिडिओ लय व्हायरल झाला की फडके शेटनी 99 लाखाला बैल मागितला. काय झालं ती स्टोरी काय विषय झाला तो? काय विषय नाही, कारण आम्ही 1 कोटी म्हणत होतो त्यावेळेला, आणि ती 99 म्हणत होती, आणि आलं होतं पुशेगावचं. 2 दिवस राहिले होत होता व्यवहार 1 कोटीला होत होता व्यवहार. 1 लाखाला बघणार ते बघणार नाही ना आम्ही, तर कशाला बघतोय. आता एवढं पैसे आहेत म्हणल्यावर काय बघायचं संबंध येत नाही ना. मग मेज पोराजनी काय म्हणलं, हे 2 दिवस राहिले ते एकदा पुशेगाव बघूया आपण, पुशेगावचं मैदान खेळू आणि देऊन टाकू. हा विषय झाला होता, कारण माझ्या तोंडातनं बी हा शब्द गेला होता. एवढे 2 दिवस थांबा. 2 दिवस, कारण 8 तारखेला मैदान होतं आणि 5 तारखेला मी बोललो पोराजनी की 2च दिवस, 6 आणि 7 राहिले. तर त्यानं फडके शेटनं आपण बैल देऊ, पण फक्त 2 दिवस तेवढं होऊ द्या मैदान. त्या मैदानात पुन्हा काय 1 नंबर बैलानं केला, पुन्हा तिथं माणसांचं प्रेम बघून मी पुन्हा बैल विकायचा कॅन्सल केला. एवढंच झालंय. म्हणजे प्रेमाला भुकेला माणूस आहे तुम्ही, पैशाला नाही. पैशाला नाही.
काय करायचं पैशाला पैशानं प्रेम एकात घेता येत नाही. दादा आता 4 व्हीलर घेऊन फिरला असता की तुम्ही पण. आहे ना ते किती गाड्या आल्या असतात तेच मापन आहे. पण ते प्रेम आताचं जे प्रेम आहे ते गाडीत बसून प्रेम मिळालं असतं का माणसाकडनं? नसतं मिळालं ना. तुम्ही कोणी बैल मागेला परत? पुन्हा चंद्रहार दादांनी येऊन घरी मागेल. त्यानंतर म्हणजे दादांनी सांगितलं की माझ्या पुढच्या मैदानाला ह्याला प्रवेश फी माफ. हा सांगितलं होतं दादानी सांगितलं होतं की माझं ज्यावेळेला बाळवणीत मी मैदान घेईल त्यावेळेला प्रवेश फी घेणार नाही म्हणून त्यावेळेला दादानी सांगितलं होतं. लय मोठी लोक येऊन गेले दादा, त्यामुळे तुम्ही कुठेतरी बैल लिकायचं ठेवला असं मला वाटते. नाही कसं आहे ते पहिल्यांदा फुकाट दिला तर कोणी न्यायला नाही बैल. ऍक्च्युली ठेवायचं बैल कारण हे आहे, कारण त्याला दुसऱ्या घरी जायचं नाही. मग पैसे येऊन तरी मग कशाला द्या. ही दोघांनी न्या म्हटलं, दोघं म्हणले नाही बाबा आम्ही असलं नेत नाही. म्हणून पुन्हा म्हटलं की ह्याला राजाला आपल्या घरी राहायचं आहे, मग कशाला द्या. एक बारी आपण 22 लाखाला दादा बैल झाला होता, ठरलं होतं सगळं, आणि त्या मैदानात गाठाला मार खाल्ला गाड्या. लय वेळा असं झालंय. पुन्हा व्यवहार मला वाटतं 78 लाखाला काहीतरी झाला होता, तत्त बी असंच झालं. गाठाला मार खाल्ला, गटाला नाही मार खाल्ला पण व्यवहार कॅन्सल झाला. ते बर असं झालं होतं. पुसेगावच्या मैदानात आदल्या दिवशी आदल्या मैदानात गटाला मार खाल्ला, मला वाटतं गाठ्या होते यावर कोणतरी. हा ते कोरेगावच्या मैदानाला गटाला मार खाल्ला. गटाला मार खाल्ला. दुसऱ्या मैदानात 1 नंबर केला पुसेगावला, 1 हिंद केसरी. जो आदल्या मैदानात गटाला मार खाल्ला दुसऱ्या दिवशी हिंद केसरी. ही दादा लोकांना विश्वास, ज्यांनी पैर केलं त्यांनी तोडलं पैर. तोडते की पैर. पायरा तुटला का पुसेगावच्या मैदानात आपला? तुटला होता की 1 नंबर केला तेव्हा पायरा तुटला होता की 6 तारखेला मला वाटतं संध्याकाळी पायरा तुटला होता. आणि परत सगळ्यांनी बसली बरं. मुन्ना शेटने केला सोमाला फोन. मित्रांनो तिकडे बघा त्या साईडला सोमाला फोन केला आणि ते नियोजन केलं. म्हणजे यश आलं म्हणायचं मुन्ना शेटला. यश आलं होतं कारण पहिले एक वेळ गाडी ती पळवली होती ना आपण, तेव्हा 1 नंबर केला होता. त्यामुळं ते पुन्हा त्यांचा बी तसं आभार मानायला पाहिजे, कारण त्यांचा पायरा झालेला होता. त्यांनी पायरा तोडून आपल्याला बैल दिला होता हरण्याला. काय तर अडचण तिथं पण आली, त्यांनी पण सांगितले बाबा म्हणजे ती पण झालं. म्हणजे दोघांचं पण पैर कुठंतरी हे झालं, दोघात तुटलं पैर, एक प्रकारे 1 नंबर केला तिथं. 1 नंबर केला. दादा आता अजून बैलाकडे काय अपेक्षा तुम्हाला? काय आता अपेक्षा काय नाही राहिलेली आपली, काय नाही निवांत राहायचं एवढंच. आता शे बघा आपला बैल हारला काय जिंकला काय आपण इतिहास करून ठेवलेला आहे, काय आपल्याला वाटत नाही. आम्ही हारला तरी हसत येतो फाडावणं. तुम्ही बघा कधी बी डोंगराच्या न दिसणारा गाव घरणी की आज महाराष्ट्रभर गेलं. कुठं बी तुम्ही कुठल्याही बी गावात जाऊन विचारा, त्याच्या यायला तर म्हणलं पाहिजे घरणी की म्हटलं का राजा म्हणलं पाहिजे, संपला विषय ना. काय करोडो रुपये घेऊन तरी काय उपयोगाचं राहिलं असतं. नाव महत्वाचं. जाताना कोण संघ घेऊन गेला कोण नाही, कोणतरी शेजारच 1 रुपया बांधतो किंवा पै पाहुणाच बांधतो, घरातला 1 रुपया बी ती घेऊन जात नाही. बर मग काय करायचंय पैशाला? तर महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा, राजा पूर्णपणे ठीकठाक आहे. अनेक लोकांना वाटलं की राजा काल नाही मैदानात, आणि दादाचं म्हणणं होतं की फक्त पाय थोडासा त्याचा थोडा सुजला पाय, परंतु काय अडचण नाही. ती एका म्हणजे उभा राहून एका पायावर सुजला पाय राहायचं तेवढं राहणार. कमी जास्त आपल्याला थंडी ताप होतोय, कुठं दुखतं, राहतोय फरक तेवढा. पण आपण कसं आहे, आपण पहिल्यापासूनच रिस्क घेत नाही जास्त, कारण वाईस काय दिसलं का आपलं थांबवायचं. तर म्हणजे आज पळाला का उद्या लगेच असं कधीच बैल आपण पळावलेलं नाही आणि पळवत बी नाही आपण. त्यामुळं आपण नाही एवढं नाही. गटाला जरी आपण मार खाल्ला तरी आपण 5 दिवस बैल घरी ठेवलाय. होय हा, 5 दिवसांनाच पळवलाय आपण. बैल एक साधाची मार खात नाही. बाय चान्स खाल्लाय बी मार तसं बी म्हणता येणार नाही. खाल्लाय बी मार. आपण काय असं अजिंक्य राहिलेलं नाही, कुठं मार खाव कुठं जिंकलोय. पण आपण एखाद्या मोठ्या बैलाच्या आता बाकासूरची गाडी असू दे किंवा राजेची गाडी असू दे किंवा मथुरची गाडी असू दे किंवा सचिनची गाडी असू द्या, आता मोठी बैल आहे ती, ज्यावेळेस गटाला मारते त्यावेळेस जी ज्यानं मारली ती हवे जात. पण त्या बैलाचा इतिहास बघितला पाहिजे. काय कसं आहे, ज्या नवीन मारले का ना त्यांनी हा जल्लोष करू द्या, कापड काढू द्या, आम्हाला बरं वाटतं. ते मोठ्यांच्या गाडी मारली तर आपला बाब्या म्हणून चालत नाही त्याचा.
पळ आहे शेवटी हार जीत आहे त्याची ताकद झाली त्यानं मारलं आपल्याला. काय आपण वाईट वाटून घ्यायचं काय काम आहे हो दावा. काय सुद्धा आपल्याला वाईट वाटत नाही. दादा नाही लाल कपड्याचा काय विषय. नाही पण त्याचा आता विश्वास राहिला नाही हो. मारल बिरल हा पण ते आवाज ओळख दादा कपड्याचा विषय नाही आवाज ओळखला पाहिजे. त्याला माहित आहे कोण. मग त्याला वाटलं डॉक्टर बिक्टर आलाय का काय करू वाटत होती पायाला बघायला. हा त्यामुळे तो जरा बेकारतो ना. चार माणसं आली 4 माणसं काय ती जरा हे करतो. त्याला हे कळलं की मुलाखत घ्यायलाच हा ही महत्वाची. लाल कपडे घालून कुठली पण आवाजाने ओळखते ती. जे बैलाला माणसासारखं सगळ्या गोष्टी बैल लाल लाल शर्ट किंवा लाल गामजा असला तर अंगावर पळून जातो. जातो आता आपण त्याच्या पुढे उभं राहील. नाही येत नाही ना. हा ये चल ये चल ये चल ये. येतो. ही महत्वाची गोष्ट आहे. जाऊ द्या. चला मित्रांनो राजाबद्दल बोलण्यासारखं भरपूर काय आहे. आणि दादा असल्यानंतर दिवस म्हणलं तर मुलाखत संपाई नाही संपायचे. परंतु- आपला जर पहिल्यापासून इतिहास काय बोलत गेलं तर 2 दिवस आपल्याला लागतील मुलाखतीला. दादा काकी कसं आहे तुम्ही म्हणला की शर्ट लाल आहे म्हणलं आता मारणार तुम्हाला. हा तर भरपूर काय बोलण्यासारखं आहे. आणि राजा एक म्हणायला लागेल की खरंच वेगळा बैल आहे. आणि आपल्या राजाचं प्रेम आहे तसंच राजाचं पण आपल्यावर प्रेम आहे. आणि त्यामुळं राजा एवढं आपल्याला हे करतो. अनेक लोकांना वाटतं धनाभाऊला जवळ येऊन देतो पण त्याला त्याची ओळख ते विसरत नाही एक प्रकारे. आणि अजून काहीच नाही मित्रांनो ह्या गोष्टी की अजून जी इतिहास केला ह्याच्यापेक्षा अजून लय मोठा राजांनी इतिहास करावा आणि करील राजा. ते जिद्दी बैल आहे शेवटी त्याला बोललेलं सगळं कळत. बघा लवकरच राजाचा कमबॅक. धन्यवाद.